आजरा येथील रोजरी इंग्लिश स्कूलच्या पावसाळी वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात, संततधार पावसातही विद्यार्थ्यांनी दाखवली जिद्द आणि खेळाडू वृत्ती. खेळातून शिस्त, नेतृत्व आणि संघभावना विकसित होते. सिस्टर रीटा. आजरा येथील रोजरी इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित पावसाळी वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. सलग कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जिद्द, चिकाटी आणि खेळाडू वृत्तीचं दर्शन घडवलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिस्टर रीटा उपस्थित होत्या. मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक सुदृढता आवश्यक असून निरोगी शरीरातच निरोगी मन वास करतं. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर शाळेचे मॅनेजर मेलविन पायस, फादर वॉल्विन फर्नांडिस, मुख्याध्यापक मनमेल बारदेसकर, पर्यवेक्षक विजय केसरकर आणि क्रीडा शिक्षक संतोष कदम यांच्या हस्ते विद्यार्थी प्रतिनिधी आणि क्रीडा प्रतिनिधींना क्रीडा मशाल सुपूर्द करण्यात आली. सर स्टीफन डिसोजा यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ देत 2 दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ केला. मुख्याध्यापक मनमेल बारदेसकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना खेळामुळे शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि सांघिक भावना विकसित होत असल्याचं सांगितलं. विजयाइतकंच सहभागालाही महत्त्व देण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. पावसाची संततधार सुरू असतानाही विद्यार्थ्यांनी विविध वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. मैदानावर खेळाडू वृत्ती, संघभावना आणि जिंकण्याची जिद्द यांचं सुंदर दर्शन घडलं. प्रत्येक स्पर्धकाला शिक्षकांनी दिलेलं प्रोत्साहनही विशेष उल्लेखनीय ठरलं. या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शैलजा कांबळे यांनी केलं, तर आभार आशिष फर्नांडिस यांनी मानलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.